संबंध नव्हता काही. तुम्ही काय वेगळं सांगू राहिले? विषयच नाही निघाला. आपण आपण काय म्हटलं, एक मिनिट आपण काय म्हटलं दादा, तुम्हाला समाधान पाहिजे असेल मुख्यमंत्र्यांची चर्चा आम्ही दादांना सांगू, दादा तुम्हाला पाठवतो. चर्चेत नाही गरज. अरे मला नाही, यांना जायचंय का चर्चेत तुम्हाला? आम्ही नाही मी आडवं बोलत नाही एकाला सुद्धा. मला फक्त आवाज मला उपाशी उरले लागल्यामुळे मोठ्याने निघतोय. चर्चा केलेली आपण दादा त्याच्या हे जोर पद्धत तुमचं बी सगळं घेणार. आणि ज्या गोष्टी मान्य केल्या त्या मान्यच केलेल्या आहेत. फक्त मुख्यमंत्र्यांसमेत बैठक घ्यायची असेल तर आम्ही घेऊ, पण त्यासाठी आता याच्याकरता आम्ही आमच्या स्तरावर आम्ही निर्णय करतो, कार्यवाही करतो. एवढं बोललो आपण, मग खरे बोललो आपण. बरोबर आपण हे बोललो ते मी पाटलाशी बोलतो. कोणत्या विषयावर करायची? यांना तुम्हाला नाही म्हणतात तुम्ही यांना कोणत्या विषयावर करायला लावायची? मराठवाड्याचा विषय समजा. कोणचं पण काय विषय काय हे ना, ज्यांच्या नोंदी नाही त्याच्यासाठीच आपलं काय घ्यायचं लावायचं त्यासाठी? गॅजेट तर घेतलं, जनगणना घेतली. याचा आधार फक्त 67 पूर्वी तुम्ही मराठवाड्यात राहत होते. मग हे हा म्हणले ना. हो तुम्ही हा म्हणले ना. ते आम्हाला ते लागू देऊन झाले दिले नाही सर. हा बा. आपण म्हणतच आहे, मग लेखी दिला. हे नाही मी वाचलंय कुठंतरी. लेखी दिलं तर विषय संपला. थांबा मी वाचलंय. याला तर मला दिसत नाही, थोडं कमी ते दिसायला लागलं याच्यामुळे उपाशी राहिल्यामुळे. नाही असा उल्लेख मी वाचलाय. ये सोबत आहे बघा बरं, मी वाचले होते. ते दिवसभर उपाशी राहिल्यामुळे मला काय दिसा नाही थोडं. हे काय घेतलं 1927 पूर्वी मी वाचलंय सकाळी. हे प्रस्तावनेमध्येच आहे ना. पुढची घे. हे पूर्वीचे एसओपी मध्ये आहे. याच्यावर स्मृती झालं पाटील, हा शासन निर्णय झाला त्याच्यावर एसओपी निघालाय. मूळ निर्णय हे पहा याच्यामध्ये आपण काय म्हटलं वाच्यावर काय निर्णय जी आर काढला. दोनचा आहे ना. हो, नाही त्याच्या अनुषंगी घेतो. बघा बरं जमतंय का? तुम्हीच वाचा, मी नको. वाचा. नसं जमत यात बदल करा सांगा. ते पण वाचू. सांगा मग दबाव घेऊ नका. नाही तुम्ही नाही. मग हे दोन्ही वाचले आपण पैसे काय पैसे आणले काय नाही हो, कागदाशिवाय काय तुमचे माझ्याकडे. वाचन तुम्ही सांगा. ते वळीत बदल करायचा नंतर म्हणून काही उपयोग होत नाही. समिती सदस्य ना, त्याच्या खाली होईल का? काय अर्थ नसतो. मराठा समाजातील नंतर तुम्ही शेतमजूर किंवा बटाईने शेती करत असलेल्या व्यक्तीकडे शेत जमिनीची मालकी असल्याचा पुरावा नसल्यास त्यांना 167 पूर्वीचा ते किंवा त्याचे पूर्वज संबंधित स्थानिक क्षेत्रामध्ये राहत असले प्रतिज्ञापत्र. हो ना बाबा. तुम्ही आपण नका बोलू. तुम्ही सरकार लोक आहे. प्रतिज्ञापत्र देऊन आमचा पुरावा हा ग्राह्य धरण्यात यावा. कोणता? गॅजेट आणि जनगणना. तेच म्हणतो आम्ही धरतो ना आम्ही ते. मग संपलं ना, मग आमचं काय झालं? गॅजेट आणि याच्यात घेतलंय का पण? नाही, याच्यात कुठे घेतलं ते काय? गॅजेट आणि पुरावा. अहो साहेब ते त्यांना 67 पुरावे दिले म्हणजे ते काय होणारच ना. पण मला कळत नाही तुम्ही एवढं घेतलंय त्याचा पुरावा आम्ही काय देणार सर? नाही प्रतिज्ञापत्र म्हणले. हा ना, मग द्यायचं ते. प्रतिज्ञापत्रात आम्ही नाही, नाही, उल्लेख करतो ना. म्हणून ते प्रयत्न आपण मान्य करतो ते ना. आम्ही पुरावा काय देणार? काय थांबा तुम्ही. इथं काय घ्यायला लावायचं? घ्या रे इकडे. काय घ्यायला लावायचं? हे बघा नाही तर गॅजेट घेतलेले ते जनगणना घ्या. घेतलं. तो पुरावा ग्राह्य धरावा. जनगणना तर लिहून दिली मी त्यांना ना. 1931 ची. तोच पुरावा ग्राह्य धरावा. 1881 ते 1901 पर्यंत जनगणना त्यात घ्यायला काय हरकत नाही ना आपल्याला. कारण त्यात कुणबी नोंदीचा उल्लेख आहे. ती ऑलरेडी आपण ग्राह्य धरलेलीच आहे, त्याची काय अडचण नाही. उल्लेख नाही. हा, उल्लेख नाही काय धरलीच आपण ती. पण उल्लेख नाही. आणि नोंदीमध्ये आपलं काय झालं जनगणनाच आहे, नाव नव्हते. नाव नव्हतं. त्याच्यामध्ये आपण सांकेतिक प्रमाणे त्याला काय अडचण नाही पाटील. जे पुरावे तुम्हाला आपण दाखवू शकतो आपण की याप्रमाणे करावं, त्याला काही अडचण नाहीये. 1901 मध्ये नाव आहे, जनगणना घ्या म्हणणं यांचं तर काय प्रॉब्लेम सरकार? काय अडचण नाही. हा पुरावा धरला दिले. गॅजेट स्वीकारला, जनगणना स्वीकारला, हा पुरावा धरतो आणि आम्ही दुसरा पुरावा देतो काय मी मराठवाड्यात 67 पूर्वी राहतो त्याच्यात आम्ही पुरावा देतो. हे काय धरून आम्हाला तेवढं द्या. प्रतिज्ञापत्रासाठी जे आवश्यक अट होते त्याच्यात ना, लिहितो सर आम्ही. त्याच्यामध्ये उल्लेख पाहिजे तो. आता ठीक आहे ना मग. केलं पाहिजे. तुम्हाला प्रूव्ह करता आलं पाहिजे हा ना, ना. ते प्रूव्ह आहे ते तुम्हाला संबंधित त्यांना सांगावं लागेल ना की हे पुरावा काय धरावा. समितीच ते येत ना. हा, समितीच ते येत ना. हा जो आपण त्यांना ते काढला ना सांगितलं समजा मी काढणारा कर्मचारी आहे. मला त्यांनी निर्देश दिले तर मी करेन. 2025 आहे ना सप्टेंबर त्याच्यामध्ये जनगणना एक घ्यायला लावायची हा. आणि दुसरं काय?
गॅजेटचं घेतलंच त्यांनी गॅजेटचं घेतलं. आणि हे आमचा पुरावा धरून 67 पूर्वीचा महसूल पुरावा ग्राह्य धरा. मग ते काय लिहिलं बरोबर ना, पण तो बाबा वाचा पुन्हा एकदा ते बरोबर वाचा, बरोबर. पुन्हा वाचा ना परत वाचा ना. व्यवस्थित वाचा तो का चुकू नको गडबड नाही, आम्ही फार विचारपूर्वक निर्णय केला त्यावेळी 67चा घेतलाय ना हे बघ 67चा घेतला ना